एका 19 वर्षाच्या मुलीने आपल्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न केलं. देशभरातील लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या प्रेमाला सलाम करण्यात आला. पण अवघ्या काही महिन्यांनी तीच मुलगी जेव्हा स्वतःच्या आयुष्याबद्दल एक निर्णय घेते, तेव्हा समाज तिच्याच विरोधात का उभा राहतो? सक्षम ताटेच्या ऑनर किलिंग नंतर आचल मामेडवारवरच का उभे राहिले प्रश्नांचे डोंगर? नमस्कार, मी संजना खंडारे आणि आज मी याच विषयावर सविस्तर बोलणार आहे. तर तारीख होती 27 नोव्हेंबर 2025. नांदेडमध्ये घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण देश हादरला. सक्षम ताटे आणि आचल मामेडवार एकमेकांवर प्रेम करत होते. मात्र दोघांची जात वेगळी असल्यामुळे आचलच्या कुटुंबाला हे नातं मान्य नव्हतं. आरोपांनुसार आचलचे वडील आणि भावाने सक्षमची निर्घृण हत्या केली. या घटनेनं ऑनर किलिंगचा मुद्दा पुन्हा एकदा देशभर चर्चेत आला. पण या प्रकरणाची सर्वात भावनिक बाजू पुढे आली ती त्यानंतर. सक्षमच्या मृत्यूनंतर आचलने त्याच्या मृतदेहाशी विवाह केला. तो क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला. देशभरातून लोकांनी तिच्या प्रेमाचं, तिच्या धैर्याचं कौतुक केलं. अनेकांनी तिला खऱ्या प्रेमाचं प्रतीकही म्हटलं. सक्षमच्या मृत्यूनंतर आचल काही महिने त्याच्या कुटुंबासोबत राहत होती. सक्षमच्या आई वडिलांसोबत ती न्यायासाठीच्या आंदोलनामध्येही सहभागी झाली. पण काही महिन्यानंतर ती ताटे कुटुंबांचं घर सोडून गेली आणि इथूनच सुरू झाला नव्या वादाचा अध्याय. सोशल मीडियावर प्रश्न विचारले जाऊ लागले. घर सोडायचंच होतं तर वचन का दिलं? ती सक्षमची विधवा म्हणून राहू शकली नसती का? ती निघून गेली म्हणजे तिचं प्रेम खोटं होतं का? एकेकाळी तिचं कौतुक करणारे अनेक लोक आता तिच्यावरच टीका करू लागले होते. पण इथे एक महत्वाचा प्रश्न आहे. आचलने नेमकं काय म्हटलंय? तिने घर का सोडलं? ती कुठे आहे? या प्रश्नांची उत्तरं अजूनही सार्वजनिकरित्या समोर आलेली नाहीत. म्हणजेच तिची बाजू न ऐकताच तिच्यावर निकाल दिला जातोय. या प्रकरणाकडे अनेक सामाजिक कार्यकर्ते वेगळ्या नजरेने पाहतात. प्राध्यापक डॉक्टर स्मिता अवचार यांच्या मते हा फक्त आचलचा प्रश्न नाही, हा स्त्रीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. आपल्या समाजात स्त्रीकडून त्याग, समर्पण आणि आयुष्यभराची निष्ठा अपेक्षित धरली जाते. एकदा एखादा निर्णय घेतला की तिने तो आयुष्यभर पाळलाच पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पण पुरुषांच्या बाबतीत हेच निकष लावले जातात का? हा प्रश्नही सामाजिक कार्यकर्ता रेणुका कड यांनी उपस्थित केलाय. आचल अवघी 19 वर्षांची आहे. तिने मृत्यूच्या धक्क्यात भावनिक अवस्थेत काही निर्णय घेतले असतील, मात्र काही महिन्यानंतर तिच्या आयुष्यातील परिस्थिती बदलली असेल तर तिला निर्णय बदलण्याचा अधिकार नाही का? एका मुलीला स्वतःचं आयुष्य कसं जगायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य असायला नको का? या चर्चेत आणखी एक महत्वाचा दृष्टिकोन समोर येतो. इतिहासाच्या प्राध्यापिका डॉक्टर स्वर्णमाला मस्के म्हणतात की प्रश्न आचलच्या वैयक्तिक आयुष्याचा नाही, प्रश्न आहे सक्षमला न्याय मिळवून देण्याच्या लढ्याचा. कारण या संपूर्ण प्रकरणात आचल एक महत्वाची साक्षीदार आहे. तिच्या कुटुंबावरच हत्येचे आरोप आहेत. अशा परिस्थितीत ती न्याय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे तिच्या जाण्यामुळे न्यायासाठीची लढाई कमकुवत होईल का? या संपूर्ण चर्चेत सर्वात धक्कादायक गोष्ट कोणती आहे माहितीये? ज्या प्रकरणाची सुरुवात ऑनर किलिंगने झाली, जिथे एका तरुणाची प्रेम केल्यामुळे हत्या झाली, त्या प्रकरणात आज चर्चा आरोपींवर कमी आणि आचलवर जास्त होते. खरा प्रश्न असा नाही का की आजही प्रेमासाठी लोकांची हत्या का केली जाते? आजही जातीच्या नावावर नातेसंबंधांना विरोध का केला जातो? आजही ऑनर किलिंग सारखे गुन्हे का घडतात? पण या प्रश्नांवर चर्चा कमी आणि आचल कुठे गेली यावरच चर्चा जास्त होताना दिसते. आचलच्या निर्णयाशी तुम्ही सहमत असू शकता, असहमतही असू शकता, पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, तिची बाजू अजूनही पूर्णपणे समोर आलेली नाही आणि कोणत्याही व्यक्तीची बाजू न ऐकता त्याच्यावर सार्वजनिक न्यायनिवाडा करणं योग्य ठरत नाही. सक्षमला न्याय मिळणं महत्वाचं आहे. ऑनर किलिंग विरोधात आवाज उठणंही तितकंच महत्वाचं आहे. पण त्याच वेळी एका 19 वर्षाच्या मुलीला तिच्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आहे हेही विसरून चालणार नाही. अखेरकार प्रश्न फक्त आचलचा नाही, तो आपल्या समाजाचा, स्त्रियांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा आहे. या विषयावर तुमचं मत काय आहे? आचलच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणं योग्य आहे का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हो, बाई माणूसच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.